आषाढ संपून श्रावण मास सुरू होईपर्यंत पावसाचा जोर कमी व्हायला लागलेला असतो. निसर्ग पण हिरवेपणा लेवून श्रावणाच्या स्वागतासाठी जणू सिद्ध होतो. सर्व महिन्यांचा राजा श्रावण, सर्व सणांचा राजा श्रावण, आणि या श्रावणाचा आनंद ठेवा म्हणजेच मंगळागौर. हितगुज सखी मंच मंगळवेढा सादर करीत आहे जागर मंगळागौरीचा. आणि या मंगळागौरीच्या जागराला सुरुवात करूया श्री गणेश वंदनाने. मुदाकरात मोदकं सदा विमुक्ती साधकं कलाधरावतंसकं विलासी लोकरक्षकं अनायकैकनायकं विनाशितेभ्य दैत्यकं नताशुभाशुनाशनं नमामि तं विनायकं नमामि तं विनायकं नमामि तं विनायकं. ही मंगळागौर म्हणजे साक्षात महालक्ष्मीचं रूप, आणि म्हणूनच या देवीला वंदन करून आपण आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करूया. नमस्तेस्तु महामाये श्रीपीठे सूरपूजिते शंखचक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमोस्तुते महालक्ष्मी नमोस्तुते महालक्ष्मी नमोस्तुते. सुरू करूया गोल झिम्मांनी. आंबा पिकतो रस गळतो कोकणचा राजा झिम्मा खेळतो. सर सर गोविंदा येतो मजवरी गुलाल फेकितो. या गुलालाने लाल आमच्या वेण्या झाल्या लाल. एक वेणी मोकळी सोनियाची साखळी. घडव घडव रे सोनारा माणिक मोत्यांचा डोलारा. डोलाराला खिडक्या आम्ही बैले की लाडक्या. आंबा पिकतो रस गळतो कोकणचा राजा झिम्मा खेळतो. कोकणचा राजा झिम्मा खेळतो. कोकणचा राजा झिम्मा खेळतो. या झिम्मांचे अनेकविध प्रकार सांगितले जातात. त्याच्यातला एक प्रकार बघूया, तो आहे बैल झिम्मा. सीता म्हणे लाडकी मारत्यासी राघवा. कातड्याची कंचुकी अंगी माझ्या लेहवा. दौम्य मुनी सांगत असे राम कथा पांडवा. राम गेले धावूनी ग बाण भाता घेऊनी. सीता पाहे वाटही दारी उभी राहुनी. दौम्य मुनी सांगत असे राम कथा पांडवा. दौम्य मुनी सांगत असे राम कथा पांडवा. दौम्य मुनी सांगत असे राम कथा पांडवा. याच्या पुढचा झिम्मांचा प्रकार येतोय, तो आहे खडक झिम्मा. पाणी तुळशीत कुणी गबाई अडवल. खडकावरचं जुळजुळ पाणी कुणी गबाई अडवल. आला होता धीर माझा त्याने गबाई अडवल. पाणी अडवून रान भिजवून सोनं गबाई पिकवलं. आला होता गरदनी माझा नव घर हे बांधलं. खडकावरचं जुळजुळ पाणी कुणी गबाई अडवल. खडकावरचं जुळजुळ पाणी कुणी गबाई अडवल. कुणी गबाई अडवल. कुणी गबाई अडवल. पुढचा खेळ आहे, त्याचं नाव वाकड झिम्मा. खणखण कुदळी मणमण माती. खणखण कुदळी मणमण माती. देऊळ खचलं चांदण्या राती. चांदण्या रातीचा माणिक मोती. घाल घाल गौराई आपुल्या नथी. आपुल्या नथी. आपुल्या नथी. याच्यानंतरचा आहे मैत्रीण झिम्मा. आता झिम्मा या नावाचा महिलांच्या जीवनावर आधारित चित्रपट आपण सर्वांनी नक्कीच पाहिला असेल. त्याच्यातलं प्रत्येकीचं आयुष्य वेगळं, प्रसंग वेगळे. मात्र झिम्मा खेळताना या सगळ्या जणी त्यांच्या अडचणी, संकट, त्रास दूर ठेवतात आणि त्यांच्या खेळामध्ये रममाण होतात. अशाच आमच्या मैत्रिणींचा जमून आलेला हा खास मैत्रीण झिम्मा. घेते पदर
बांधून बाई मी टेचात, घेते टिचून सेल्फी बाई टेचात, आता होऊन जाऊ दे बाई जोमात, जिथे जाऊ तिथे खेळू आम्ही तोऱ्यात, खेळू झिम्माग झिम्माग झिम्माग, खेळू झिम्माग झिम्माग झिम्माग, खेळू झिम्माग झिम्माग झिम्माग, खेळू झिम्माग झिम्मा पोरी झिम्माग. प्रत्यक्षात बघायला हा प्रकार सोपा वाटत असला तरी खूपच दमवणारा आणि उत्तम व्यायाम घडवून घेणारा आहे. यानंतर आपण फुगड्यांच्या प्रकाराला सुरुवात करूया. भारतीय उपखंडामध्ये अति प्राचीन कालखंडांपासून चालत आलेला हा एक पारंपरिक खेळ आहे. अगदी श्रीकृष्णाच्या रासलीलेमध्ये सुद्धा आपल्याला या फुगड्यांचा उल्लेख आढळतो. 2 जणांपासून अधिक जणांपर्यंत फुगड्या खेळण्याचा आनंद या खेळण्याच्या माध्यमातून घेता येतो. मोत्याचा सारा मोत्यांनी भरा किंवा सोन्याचा सारा मोत्यांनी भरा, फुगड्या खेळायला प्रारंभ करा. मामाने दिली सोन्याची बुगडी, सोन्याची बुगडी, तुझी नि माझी पहिलीच फुगडी, पहिलीच फुगडी. लुगडी बाई लुगडी, जरी काठी लुगडी, हित गुज सख्यांची पहिलीच फुगडी, पहिलीच फुगडी. दुसरा प्रकार अश्विनी आणि कस्तुरी सादर करतील. एका हाताची फुगडी, एका हाताने घागर धरी, चला चला घालूया गवळण फुगडी, गवळण फुगडी, गवळण फुगडी. तिसरी सीमा आणि स्मिता याच घालत असलेली एका हाताची फुगडी. एका हाताची फुगडी, मामा देतो लुगडी, एका हाताची फुगडी, मामा देतो लुगडी, लुगड्याला नाही दोरा, मामा माझा गोरा, लुगड्याला नाही दोरा, मामा माझा गोरा, मामा माझा गोरा. आता मगाशीच म्हणल्याप्रमाणे 2, 3, 4, 8 असे किती जण फुगडी खेळू शकतात. पुढचा प्रकार येतोय त्रिफुला. याच्यामध्ये प्राजक्ता, शुभांगी आणि श्रद्धा आपल्याला त्रिफुला घालून दाखवतील. 3 तिघाडा काम बिघाडा, 3 तिघाडा काम बिघाडा, घोटाळा गैरसमजुतीचा, अंधश्रद्धा घालविण्या, त्रिफुला फिरतो आमचा हा, त्रिफुला फिरतो आमचा हा, त्रिफुला फिरतो आमचा हा. 3 या शब्दाची असलेली अंधश्रद्धा त्रिफुल्याने दूर केली तर पुढचा येतोय चौफुला. सुचेता, वैशू, अश्विनी आणि कस्तुरी आपल्याला चौफुला खेळून दाखवतील. आहार असावा चौरस, विहार असावा नित्याचा, निरोगी जीवनाचे महत्व चौफुला सांगतो आमचा हा, चौफुला सांगतो आमचा हा, चौफुला सांगतो आमचा हा. मी चौफुल्यामध्ये सुद्धा 4 महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. एक आहे आहार, तो चौरस पाहिजे, विहार नेहमी पाहिजे आणि जीवन निरोगी राहायचं असेल तर चौफुल्यासारखे खेळ देखील खेळले पाहिजेत. याच्यातलाच पुढचा प्रकार आडवळ घुम, पडवळ घुम. अश्विनी, स्नेहल, वैशू आणि प्राजक्ता या आडवळ घुम खेळून दाखवतील. नावं नाही. आडवळ घुम, पडवळ घुम, आडवळ घुम, पडवळ घुम. पडवळाच्या वेलीवर पाय कसा देऊ, पाय कसा देऊ, कारली धूम, पडवळ घुम. कारल्याच्या वेलीवर पाय कसा देऊ, पाय कसा देऊ, नागिणीच्या फण्यावर दिवा कसा लावू, दिवा कसा लावू, मुठभर तांदुळाचे वाण कसं देऊ, वाण कसं देऊ. आडवळ घुम, पडवळ घुम, आडवळ घुम, पडवळ घुम, आडवळ घुम, पडवळ घुम. याच्यानंतर एक सोपा प्रकार वाटतोय. सोपा करायला सुरुवात केल्यावरती त्याच्यातला अवघडपणा कळेल. नाव आहे नखुल्या आणि वाटतंय आहे खूप सोपा. सुचेता, कस्तुरी, प्राजक्ता आणि वैशू सादर करतील नखुल्या.
नखुल्या बाई नखुल्या चंदनाच्या टिकल्या, एक टिकली उडाली गंगेत जाऊन बुडाली. गंगेला आला लोंढा भिजला माझा गोंडा, गंगेला आला लोंढा भिजला माझा गोंडा, गंगेला आला लोंढा भिजला माझा गोंडा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला. पांडुरंगा विठ्ठला पंढरीनाथा विठ्ठला, पांडुरंगा विठ्ठला पंढरीनाथा विठ्ठला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला. जनाईच्या विठ्ठला कानाईच्या विठ्ठला, जनाईच्या विठ्ठला कानाईच्या विठ्ठला. गोरोबाच्या विठ्ठला चोखोबाच्या विठ्ठला, गोरोबाच्या विठ्ठला चोखोबाच्या विठ्ठला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला, पांडुरंगा विठ्ठला हरी ओम विठ्ठला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला.